श्री परमकरुण परमज्योती आले दर्शन. इहमसाठी प्रार्थना ऐश्वर्या प्राप्तीसाठी. परमसाठी प्रार्थना मूल्यांकन नसण्याच्या स्थितीसाठी. दिनांक 10 मे, वेळ सकाळी 6 वाजता, दुपारी 11:50 आणि संध्याकाळी 6 वाजता. सर्वांनी पहा श्री कल्की मराठी यूट्यूब चॅनलवर. ऐश्वर्यात लक्ष सत्यात उतरवण्याची शक्ती असते. त्याचा योग्य उपयोग केला तर आपले व आपल्या भोवतालच्या लोकांचे आयुष्य समृद्ध करण्याची शक्ती त्यात असते. स्वतःसाठी व स्वतःच्या परिवारासाठी हवी असलेली जीवनशैली मिळवण्यासाठी व ती कायम ठेवण्यासाठी माणसाला ऐश्वर्याची गरज असते. तुम्हाला हवी असलेली जीवनशैली जगण्यासाठी ऐश्वर्य शक्ती देते. आपल्यापैकी बरेच जण निराश अवस्थेत ऐश्वर्याचे स्वप्न बघतात. विशेषतः पैशाचा अभाव असताना आपल्याला हवे असलेले ऐश्वर्य मिळवण्यात आपल्याला अडथळे काय येतात? याचे कारण आहे माणसाच्या अचेतन मनात असलेले दोषयुक्त प्रोग्राम्स. हे माणसाला ऐश्वर्य मिळवू देत नाहीत किंवा निर्माण करू देत नाहीत. या आले दर्शनात श्री परमज्योती आपले प्रोग्राम्स दुरुस्त करतील व आपल्याला ऐश्वर्यप्राप्ती प्रदान करतील. चमत्कार जेव्हा बघितले, वाचले, ऐकले व सांगितले जातात तेव्हा ते अनेक पटीने वाढतात. अजून जास्त चमत्कार होण्यासाठी व सत्कर्म मिळवण्यासाठी तुमचे चमत्कार दुसऱ्यांना सांगा. जेव्हा तुम्ही चमत्कार ऐकता व आलय दर्शनामध्ये भाग घेता तेव्हा तुमच्याही आयुष्यात चमत्कार होतात. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी हा चमत्कार लक्षपूर्वक ऐका. नमस्ते श्री परमज्योती अम्मा भगवान शरणम. आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर घर बांधायला सुरुवात केली तेव्हा एक दुःखद घटना घडली. माझ्या सासऱ्यांचे निधन झाले. आम्ही बांधकाम 1 वर्ष स्थगित केले. आम्ही ते पुन्हा सुरू केले तेव्हा माझ्या पतीच्या 3 भावांपैकी सर्वात मोठ्या भावाचे निधन झाले. नंतर 2 नंबरच्या भावाचे निधन झाले. 3 वर्ष अशीच गेली आणि घराचे बांधकाम अर्धवट राहिले. त्यानंतर आम्ही घरावर छताचे काम सुरू केले तेव्हा माझ्या पतीला वेडाचा आजार झाला. आम्ही बांधकाम थांबवले व आमची खात्री पटली की काही दोष आहे, त्यामुळे आम्हाला स्वगृह प्राप्ती होत नाही व आमच्या परिवारात दुःखद घटना घडत आहे. सन 2016 मी माझ्या पतीसह सहस्त्रनाम हवनामध्ये भाग घेतला. दोष निवारणासाठी, स्वगृह प्राप्तीसाठी व ऐश्वर्य प्राप्तीसाठी प्रार्थना केली. हवन करून परत आल्यावर आम्ही घराचे बांधकाम चालू केले व पूर्ण केले. आम्हाला कुठलाही अडथळा आला नाही. माझ्या ऐश्वर्यात चैतन्याचा विकास झाला. मला पैसा मिळवायचा होता. मी आमच्या गावात किराणा मालाचे दुकान घातले. माझ्या व्यक्तिमत्वात बदल झाला. एका आतील भागात असलेल्या खेड्यात मी फक्त एक गृहिणी होते. मी घरातच राहायची. मला बाहेरची जायची भीती वाटायची. आता मी स्कूटर चालवते व जवळच्या गावात माझ्या दुकानासाठी किराणा मालाची खरेदी करायलाही जाते. माझा व्यवसाय खूप चांगला चालला आहे. माझ्या पतीची कमाई व शेतजमिनीतून होणारी कमाई वाढली आहे. माझ्या आयुष्यात हा विकास सहस्त्रनाम हवनात मिळालेल्या श्री अम्मा भगवानांच्या आशीर्वादामुळेच झाला. या शक्तिशाली हवनात आमचे प्रिय ईश्वर आमच्यासोबत आशीर्वादाचा वर्षाव करतात व आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त देतात हे माझ्या लक्षात आले आहे. माझी प्रार्थना ऐकल्याबद्दल अनुग्रह प्रदाता परम करून परमज्योतींना चरणी माझे असंख्य आभार व हार्दिक कृतज्ञता. विधी. परम करून परमज्योती आले दर्शन. परम करून परमज्योती म्हणतात, सर्व प्रकटीकरण आमचे प्रकटीकरण आहेत. परम करून परमज्योतींची महावाक्य. मी परमप्रज्ञ आहे. आजची श्री अम्मा भगवानांची शिकवण आपल्यापैकी प्रत्येकजण दुसऱ्याला प्रभावित करत आहे. आज आपण श्री कळ अजगर मंदिराचे दर्शन करणार आहोत. नमस्कार मुद्रेत घंटांच्या आवाजावर ध्यान केंद्रित करा. यामुळे आपल्या मेंदूच्या डाव्या व उजव्या भागाचे समक्रमण होते. इहमसाठी प्रार्थना ऐश्वर्य प्राप्तीसाठी. परमसाठी प्रार्थना मूल्यांकन नसण्याच्या स्थितीसाठी. आग्नेय चक्राचे सक्रियकरण. आज आपण आग्नेय चक्रावर लक्ष केंद्रित करणार आहोत. 2 भुवयांच्या मध्ये हे चक्र स्थित आहे. 2 पाकळ्यांचे कमळ. उजव्या पाकळीवर सूर्य व डाव्या पाकळीवर चंद्र आहे, ज्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचे एक लिंग आहे. या चक्रावर लक्ष केंद्रित केल्याने स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते. यामुळे आपल्याला जागरूकतेची पातळीही वाढते. शंखनादाच्या वेळेस पूजेचा अनुग्रह ग्रहण करा. परम करून परमज्योतींना तुमची कृतज्ञता अर्पण करा. भजनामध्ये भाग घ्या.
सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तम परमात्मा श्री परञ्ज्योति भगवती समेत श्री परञ्ज्योति भगवते नमः। ॐ सान्द्रानन्दावबोधात्मकम् अनुपमितम् कालदेशावधिभ्यां निर्मुक्तम् नित्यमुक्तम् निगमशतसहस्रेण निर्भास्यमानम् अस्पष्टं दृष्टमात्रे पुनरुरुपुरुषार्थात्मकम् ब्रह्मतत्त्वं तत्तावद्भाति साक्षात् गुरुपवनपुरे हन्त भाग्यं शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजम् प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये यस्यद्विरदवक्त्राद्याः पारिषद्याः परश्शतम् विघ्नं निघ्नन्ति सततं विश्वक्सेनं तमाश्रये व्यासं वसिष्ठनप्तारं शक्तेः पौत्रमकल्मषम् पराशरात्मजं वन्दे शुकतादं तपोनिधिम् व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ॐ नमो विष्णवे प्रभविष्णवे। कुण्डलिनी आरोहणम् कुण्डलिनी आरोहणम् कुण्डलिनी आरोहणम्
श्री परम करून परमज्योती आले दर्शन. इहमसाठी प्रार्थना आरोग्य प्राप्तीसाठी, परमसाठी प्रार्थना आंतरिक संवाद नसण्याच्या स्थितीसाठी. दिनांक 12 मे, वेळ सकाळी 6 वाजता, दुपारी 11:50 आणि संध्याकाळी 6 वाजता. सर्वांनी पहा श्री कल्की मराठी यूट्यूब चॅनलवर. दैनिक कॉन्फरन्स सोमवार ते शुक्रवार सकाळी 6:30 आणि रात्री 8:30 पहा झूमच्या माध्यमातून. सेवकांसाठी साधना क्लास सकाळी दैनिक कॉन्फरन्स झाल्यावर झूमच्या माध्यमातून. एकम अनुभव 2 दिवसीय दैविक प्रक्रिया दर शनिवार आणि रविवारी सकाळी 6 पासून संध्याकाळी 6 पर्यंत.